Hello students, I am Dr. A.B. Patil. Welcome in this session of Human Health and Diseases, lecture number 6. In this lecture, we will discuss about the blood group, human blood group, and specially we discuss about the ABO blood groups. So antigens on the blood cells. If you observe on the blood cells, several different antigens which are present on the blood cells, and the antigens which are present on the blood cells, depending upon these antigen, the different blood group system which is introduced, that is the different genetically determined blood groups which are nothing but the ABO blood group system, RH blood group system, Duffy blood group system, Kidd blood group system, Lewis blood group system, then P blood group system, MNS blood group system, and Bombay blood groups. So these are the different blood groups, out of which the ABO blood groups, which here we discuss about the ABO blood groups, and this ABO blood group system which was firstly discovered by the Karl Landsteiner. A, B and O, these three blood groups were discovered by Karl Landsteiner in 1990, and afterwards his Landsteiner students discovered AB blood group, that is D. Castelio and Sturley. D. Castelio and Sturley, these are the two students of Landsteiner, and these Landsteiner students discovered AB blood group. कुठला ब्लड ग्रुप त्यांनी शोधून काढला AB. लॅन्स्टिनरनी तीन ब्लड ग्रुप शोधून काढले होते, A ब्लड ग्रुप, B ब्लड ग्रुप अँड O ब्लड ग्रुप, आणि त्यानंतर लॅन्स्टिनरच्या दोन स्टुडंटनी AB ब्लड ग्रुप शोधून काढला. So this ABO blood group system which having the four blood groups, and these blood groups which are present in the human being. And if you observe this blood group system, आता या blood group system मध्ये जर आपण बघितलं, this whole blood group system which is determined on the presence of the which antigens which are present on the RBCs, the surface of RBC. ज्या काही रेड ब्लड कार्पुस्कल्स आहेत, त्या रेड ब्लड कार्पुस्कलच्या सरफेस वरती कोणत्या आरबीसीज प्रेझेंट, या आरबीसीच्या सरफेस वरती कोणते अँटीजन्स प्रेझेंट आहेत, याच्यावरून ही या पूर्ण याच्यावरती ही ब्लड ग्रुप सिस्टीम काय डिपेंड आहे. सपोज द ए अँटीजन याच्यावरती प्रेझेंट असेल तर ब्लड ग्रुप कोणता असणार आहे, ए असेल. इफ बी अँटीजन प्रेझेंट ऑन द आरबीसीज, देन ब्लड ग्रुप इज बी. So here we discuss about the ABO blood groups in the man. So blood group A. Blood group A, when the condition, that is blood group A कधी असणार आहे, तर when the genotype, त्या पर्सनचा जीनोटाइप हा काय आहे, that is IA किंवा IA0, म्हणजेच काय असेल, एक तर मदर आणि फादर कडून जी न्यूबॉर्न बेबी आहे त्यामध्ये मदर कडून जर काय आलेला आहे आरबीसीज वरती ए अँटीजन असणार आहे, म्हणजे IA, अँड द अलेल जो प्रेझेंट असणार आहे विच इज नथिंग बट द IA, अँड फादर कडून पण IA आला असेल तर त्या बेबीचा ब्लड ग्रुप काय असणार आहे, ए ब्लड ग्रुप असेल. किंवा जर काय असणार, रेसेसिव्ह अलेल एकाकडून आलेला आहे, एकाकडून डॉमिनंट आलेला आहे, म्हणजे त्याच्या आरबीसीज वरती ए अँटीजन प्रेझेंट असेल, देन ब्लड ग्रुप इज काय असणार, ए असेल. Means when the antigen on the surface of RBCs which are A, then the blood group is A, blood group A असणार. But when the antigen, आता समजा या RBCs वरती काय असणार, A अँटीजन प्रेझेंट आहे, तेव्हा सिरम मध्ये म्हणजे ब्लड प्लाझ्मा मध्ये अँटीबॉडी कोणत्या प्रेझेंट असणार आहेत, अँटीबॉडी बी प्रेझेंट असणार. म्हणजे जशा दोन अँटीजन ए और अँटीजन बी या आरबीसीज वरती प्रेझेंट असतात, तशा ब्लड सिरम मध्ये दोन अँटीबॉडीज प्रेझेंट असतात, अँटीबॉडी ए अँड अँटीबॉडी बी. वेन द ब्लड ग्रुप इज ए, जेव्हा ब्लड ग्रुप ए असेल तेव्हा आरबीसीज वरती अँटीजन ए प्रेझेंट असते, and blood serum मध्ये काय प्रेझेंट असणार आहे, अँटीबॉडी इन ब्लड सिरम विच इज अँटीबॉडी बी. कोणती अँटीबॉडी प्रेझेंट असणार, अँटीबॉडी बी प्रेझेंट असते. देन
द पर्सन विच हॅव्हिंग द ब्लड ग्रुप ए, ज्या पर्सनचा ब्लड ग्रुप ए असेल तो पर्सन कोणत्या पर्सनला ब्लड ग्रुप डोनेट करू शकतो? ए, ज्या पर्सनचा ब्लड ग्रुप ए आहे तो ए ब्लड ग्रुप असलेला पर्सन दुसऱ्या पर्सनला ज्याचा ब्लड ग्रुप ए आहे त्याला काय करू शकणार आहे? ब्लड डोनेट करू शकतो. किंवा ज्या पर्सनचा ब्लड ग्रुप हा ए बी असेल त्याला सुद्धा ब्लड त्याचं काय करणार आहे? डोनेट केलं जातं. Then this person, the person which having the blood group A, which can receive the blood from the person which having the blood group A or the O. म्हणजे ज्या पर्सनचा ब्लड ग्रुप हा ए असेल त्या पर्सनला कोणत्या पर्सनचं ब्लड चालणार आहे? ए ब्लड ग्रुप असलेलं ब्लड पण चालेल किंवा ओ ब्लड ग्रुप असलेलं ब्लड पण त्याला चालू शकतो. म्हणजे तो रिसीव्ह करताना कोणता ब्लड रिसीव्ह करणार आहे? ए ब्लड ग्रुप असलेलं किंवा ओ ब्लड ग्रुप असलेलं ब्लड रिसीव्ह करणार आहे. देन द ब्लड ग्रुप बी. ब्लड ग्रुप बी, आता जेव्हा ब्लड ग्रुप बी असतो तेव्हा जिनोटाइप काय असेल? आय बी किंवा आय बी आय झिरो किंवा इथं बऱ्याच वेळेला स्मॉल आय पण वापरला जातो, रेसेसिव्ह. देन द अँटीजन. आता ह्याच्यामध्ये ज्या काही आरबीसीज आहेत त्या आरबीसीच्या सरफेस वरती कोणते अँटीजन प्रेझेंट असणार? बी अँटीजन्स प्रेझेंट असतील. अँड इन द ब्लड सिरम अँटीबॉडी ए प्रेझेंट असणार. म्हणजे समजा मदर आणि फादर दोन्हीकडून जर काय असेल, दोन्हीचा पण ब्लड ग्रुप काय असेल? बी असेल, तर न्यूबॉर्न बेबीचा ब्लड ग्रुप काय असणार आहे? हा बी असणार. किंवा समजा मदरचा ब्लड ग्रुप हा बी आहे आणि फादरच्या ब्लड ग्रुप मधून जे काही आलेलं आहे ते काय असणार आहे? त्याच्या आरबीसीज वरती काही नाहीये तर अँटीजन अब्सेंट आहे. अशा कंडिशनला तिथं काय होईल? ब्लड ग्रुप काय असणार आहे? बी असेल. मीन्स आय बी आय झिरो. इन दॅट कंडिशन द ब्लड ग्रुप इज बी अँड ऑन देअर आरबीसीज त्या पर्सनच्या आरबीसीज वरती बी अँटीजन्स प्रेझेंट असतील आणि सिरम मध्ये अँटीबॉडी ए प्रेझेंट असणार. Then the person which having the blood group B, which can donate the blood to the person which having the B blood group or AB blood group. म्हणजे ज्या पर्सनचा ब्लड ग्रुप बी असेल किंवा AB ब्लड ग्रुप असेल ते त्या व्यक्तीला या बी ब्लड ग्रुप असलेल्या व्यक्तीचं ब्लड चालणार. आणि बी ब्लड ग्रुप असलेला जो काही पर्सन असेल विच रिसीव द ब्लड from the blood group B or blood group O. Then the AB blood group. AB blood group means त्याचा जिनोटाइप काय असेल? IA means मदर कडून मदरच्या आरबीसीज वरती समजा काय असणार आहे? मदर कडून जो काही हे आलेला आहे आपण जर बघितला जीन बघितला तर तो कुठला आहे? IA आहे. फादर कडून IB आलेला आहे. आणि अशा वेळी जे काही न्यूबॉर्न बेबी असेल तिचा जिनोटाइप काय असणार आहे? IAIB असेल. म्हणजेच आरबीसीज वरती दोन्ही अँटीजन्स प्रेझेंट असणार आहे. व्हेन आरबीसीज ऑन द आरबीसीज सरफेस बोथ अँटीजन्स आर प्रेझेंट, दॅट इज अँटीजन ए अँड अँटीजन बी, देन द ब्लड ग्रुप इज AB. ब्लड ग्रुप काय असणार? AB असेल. अँड इन देअर ब्लड सिरम, या ज्या पर्सनचा ब्लड ग्रुप ए बी आहे त्याच्यामध्ये दोन्ही अँटीजन प्रेझेंट असणार. मग त्याच्या सिरम मध्ये मात्र काय असणार? ब्लड सिरम मध्ये देयर इज अ अब्सेन्स ऑफ अँटीबॉडीज. अँटीबॉडी ए पण नाही आणि अँटीबॉडी बी पण नाही. म्हणजेच इन ब्लड सिरम अँटीबॉडीज ए अँड बी आर अब्सेंट. And the person, this person donate the blood, can donate the blood to only the person which having the AB blood group. म्हणजे AB ब्लड ग्रुप असलेल्या व्यक्तीचं ब्लड हे फक्त AB ब्लड ग्रुप असलेल्या व्यक्तीलाच चालणार आहे. पण हा पर्सन कुणाचं ब्लड रिसीव्ह करू शकतो? त्याला ए ब्लड ग्रुप असेल त्याला काय करणार आहे? म्हणजे AB असलेला AB ला डोनेट करू शकतोय. पण रिसीव्ह करताना AB ज्या पर्सनचा ब्लड ग्रुप AB आहे त्याला ए ब्लड ग्रुप पण चालणार आहे, बी ब्लड ग्रुप पण चालणार आहे, AB पण चालणार आहे, त्याचबरोबर O पण चालणार आहे. म्हणजे हा काय आहे? युनिव्हर्सल रिसेप्टर आहे, रिसीव्ह करणार आहे. सगळ्या ब्लड ग्रुप कोणतेही ब्लड ग्रुप त्याला कोणताही म्हणजे ए असेल तरी ते ब्लड चालणार आहे, बी असेल तरी चालेल, AB असेल तरी चालेल आणि O असेल तरी पण चालू शकणार आहे.
Then the O. O is also known as a universal donor. त्याला युनिव्हर्सल डोनर म्हटलं जातं आणि AB ला युनिव्हर्सल रिसिव्हर म्हटलं जातं कारण O जो ब्लड ग्रुप असणार आहे, the person in which the blood group is O, their genotype is I0 किंवा इथं आपण असंही दाखवू शकतो स्मॉल i. म्हणजेच इथं काय असणार आहे, त्याच्या आरबीसीज वरती कोणत्याच अँटीजन प्रेझेंट असणार नाही. मीन्स बोथ अँटीजन ए अँड बी आर ॲब्सेंट ऑन द सरफेस ऑफ आरबीसीज. देन द ब्लड ग्रुप इज ओ. तेव्हा ब्लड ग्रुप काय असणार, ओ असणार. म्हणजे दोन्हीही मदर आणि फादर दोन्हीकडून पण रेसेसिव्ह आलेला आहे आणि त्यामुळे काय असणार, ब्लड ग्रुप काय झाला, ओ झाला, कारण बोथ अँटीजन्स आर ॲब्सेंट. But in their blood serum both antibodies are present. पण ब्लड सिरम मध्ये दोन्ही अँटीबॉडीज प्रेझेंट आहेत. अँटीबॉडी ए पण प्रेझेंट आहे, अँटीबॉडी बी पण प्रेझेंट आहे. द ओ ब्लड ग्रुप, ज्या पर्सनचा ब्लड ग्रुप ओ आहे तो पर्सन हा सगळ्या ब्लड ग्रुपला ब्लड डोनेट करू शकतो. म्हणजे ज्या व्यक्तीचं ब्लड हे ब्लड ग्रुप हा ओ आहे त्याचं ब्लड ए ब्लड ग्रुप मला पण चालणार आहे, बी असेल त्यालाही चालेल, ए बी ला पण चालणार आहे, ओचं ओला तर मॅच होणारच आहे. म्हणजेच काय असेल, द पर्सन विच हॅव्हिंग द ब्लड ग्रुप ओ कॅन डोनेट ब्लड टू ए ब्लड ग्रुप, बी ब्लड ग्रुप, ए बी ब्लड ग्रुप और द ओ अँड कॅन रिसीव द ब्लड फ्रॉम. तो सगळ्यांना देऊ शकणार आहे म्हणजे युनिव्हर्सल डोनर आहे तो. पण ज्या पर्सनचं ब्लड ग्रुप ओ आहे त्या पर्सनला मात्र ओच ब्लड ग्रुप असलेल्या व्यक्तीचं ब्लड चालणार आहे. म्हणजेच दुसरा कोणताही ब्लड ग्रुप त्याला मॅच होणार नाही, कारण याच्या आरबीसीज वरती अँटीजन, बोथ अँटीजन्स आर ॲब्सेंट अँड इन ब्लड सिरम बोथ अँटीबॉडीज आर प्रेझेंट. सो इन दिस वे this is all about the 4 blood group: A blood group, B blood group, AB blood group and O blood group. If you observe the RH factor means आपण जेव्हा एखादा ब्लड ग्रुप सांगतो तेव्हा आपण काय म्हणणार आहोत, ब्लड ग्रुप काय आहे, BRH पॉझिटिव्ह आहे किंवा ARH पॉझिटिव्ह आहे, AB पॉझिटिव्ह, AB निगेटिव्ह आपणच सांगतो. म्हणजेच काय, RH फॅक्टर. दिस व्हॉट इज द RH फॅक्टर? दिस RH फॅक्टर विच इज ऑल्सो नोन ॲज ए डी अँटीजन. त्याला डी अँटीजन म्हटलं जातं. अँड दिस RH फॅक्टर अँड अँटीजेनिक प्रोटीन, हे अँटीजेनिक प्रोटीन आहे प्रेझेंट ऑन आरबीसीज इन ह्युमन बीइंग. ह्युमन बीइंग मध्ये आरबीसीज वरती हा एक अँटीजेनिक प्रोटीन प्रेझेंट असतं. दिस इज कॉल्ड एज ए डी अँटीजन and this RH factor which is firstly observed by the two scientists, that is Landsteiner and Wiener, in 1940 on the surface of RBCs of the rhesus monkey. rhesus monkey च्या RBCs च्या सरफेस वरती त्यांना हा डी अँटीजन पाहायला मिळाला आणि म्हणून याला नाव काय दिलेलं आहे, RH फॅक्टर. कारण रेसिस मंकीच्या आरबीसीज वरती ते पहिल्यांदा लँस्टिनर अँड विनर यांनी पाहिले, म्हणून त्यानंतर आणि ते सेम डी अँटीजन त्यांना ह्युमन बीइंगच्या आरबीसीज वरती पण पाहायला मिळाले, म्हणून त्याच्यावरून हा RH फॅक्टर विच इज फर्स्टली ऑब्झर्व्ड डिस्कवर्ड बाय दीज टू सायंटिस्ट. अँड देन when the person, आता ज्या पर्सन मध्ये काय असणार आहे, त्याच्या ज्या काही आरबीसीज आहेत त्या आरबीसीज वरती समजा अँटीजन ए प्रेझेंट आहे, त्या अँटीजन ए बरोबर डी अँटीजन पण प्रेझेंट असेल तर त्याचा ब्लड ग्रुप काय होणार, ARH पॉझिटिव्ह. जर समजा या आरबीसीज वरती बी अँटीजन प्रेझेंट आहे, त्या बी अँटीजन बरोबर डी अँटीजन पण प्रेझेंट असेल, देन द ब्लड ग्रुप इज BRH पॉझिटिव्ह. जर समजा याच्यावरती डी अँटीजन प्रेझेंट नसेल तर अशा वेळी त्याचा ब्लड ग्रुप काय होणार आहे, BRH निगेटिव्ह. सो this RH factor or the D antigen which is also present on the, काही पर्सन मध्ये तो प्रेझेंट असेल, काही पर्सनच्या आरबीसीज वरती हा डी अँटीजन प्रेझेंट असेल, पण काही पर्सनच्या आरबीसीज वरती डी अँटीजन्स विच आर टोटली ॲब्सेंट, त्यांचे ब्लड ग्रुप जे असणार आहेत ते काय असतील, RH निगेटिव्ह असतात. Then this RH antigen or the D antigen induces a strong immunogenic response when introduced in RH negative integer. म्हणजे समजा हा डी अँटीजन जो आहे
This D antigen or Rh antigen induces a strong immunogenic response. Strong immunogenic response दाखवणार आहे कधी? When introduced in a Rh negative individual. जर तो Rh negative individual मध्ये Rh जो काही अँटीजन आहे किंवा डी अँटीजन इंट्रोड्यूस झाला, then it shows a strong immunogenic response. So it is important factor during the blood transfusion. म्हणून ब्लड ट्रान्सफ्युजन करताना जसं आपण ब्लड ग्रुप चेक करणार आहोत त्याचबरोबर त्या पर्सनचा ब्लड ग्रुप नुसता ए आहे हे आपण बघून चालणार नाही. तर तो ए RH पॉझिटिव्ह असेल तर त्याला पॉझिटिव्हच असेल तर त्याला पॉझिटिव्हच ब्लड ग्रुपचं काय लागणार आहे? ब्लड लागणार आहे. त्यामुळे RH फॅक्टर विच इज व्हेरी इम्पॉर्टंट ड्युरिंग द ब्लड ट्रान्सफ्युजन. Then it involved in the hemolytic disease of the newborn baby. It involved in the hemolytic disease of the newborn baby. This disease is also known as HDN. That is hemolytic disease of a newborn baby. Then it is also known as erythroblastosis fetalis. And in this erythroblastosis fetalis, there is a destruction of erythrocytes of the fetus. Fetus जे असणार आहे त्याच्या RBCs, त्याच्या बॉडीमध्ये ज्या RBCs आहेत, ब्लड मध्ये RBCs जे असणार आहे त्या RBCचं डिस्ट्रक्शन होईल जास्त प्रमाणात आणि त्यामुळे बॉडी पेल होणार आहे, फिकट पडणार आहे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये जी काही स्प्लीन आहे त्या स्प्लीनची साईज इन्क्रीज होईल. मीन्स erythroblastosis fetalis in which the destruction of erythrocytes of the fetus which can be takes place. And when this condition is developed, when the Rh positive mother conceives Rh positive fetus, म्हणजे मदरचा ब्लड ग्रुप काय आहे? RH निगेटिव्ह आहे आणि बेबी जे फिटस तिच्या युटरस मध्ये आहे त्याचा ब्लड ग्रुप हा काय असणार आहे? RH पॉझिटिव्ह आहे. म्हणजे जे फिटस आहे त्या फिटसच्या RBCs वरती काय प्रेझेंट असणार आहे? RBCs वरती डी अँटीजन प्रेझेंट असणार आहे. पण मदर जी असणार आहे त्या मदर मध्ये मात्र डी अँटीजन अब्सेंट आहे. अशा वेळी काय होईल? RH पॉझिटिव्ह RBCs फ्रॉम द फिटस मे एंटर द मदर सर्क्युलेटरी सिस्टीम ड्युरिंग द बर्थ. म्हणजे जेव्हा त्या बेबीचा जन्म होणार आहे त्यावेळी काय असतात? त्यावेळी चान्सेस असू शकतात की हे जे काय फिटसचं ब्लड आहे, when this fetus blood is come in contact with the mother blood, I means mother blood and it may enter the mother circulatory system. जर ते एंटर झालं then it causing her to produce the anti-RH antibodies आणि त्यामुळे काय होणार आहे? म्हणजे फर्स्ट प्रेग्नन्सी आणि फर्स्ट प्रेग्नन्सीला जे काही बेबी आहे त्या बेबीचा ब्लड ग्रुप हा RH पॉझिटिव्ह आहे आणि मदर ही RH निगेटिव्ह आहे. अँड ड्युरिंग द बर्थ इफ काय झालेलं आहे तिथं RH पॉझिटिव्ह RBCs फ्रॉम द फिटस मे एंटर द मदर सर्क्युलेटरी सिस्टीम ड्युरिंग बर्थ. देन इट कॉझिंग, जर त्याच्या सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये त्या एंटर झाल्या तर काय होणार आहे? इट कॉझिंग हर टू प्रोड्यूस anti-RH antibodies. म्हणजे हा अँटीजन डी आला तिथं. या अँटीजन डी च्या अगेन्स्ट मदरचं जे ब्लड असणार आहे ते काय करणार आहे? विच प्रोड्यूस द अँटीबॉडीज प्रोड्यूस करेल. मीन्स anti-RH antibodies आर प्रोड्यूस इन मदर. अँड इफ आता मग अशा पद्धतीने सबसिक्वेंट RH पॉझिटिव्ह फिटसेस विल एक्सपोज टू anti-RH antibodies produced by the mother which result in the HDN. म्हणजे सेकंड थर्ड प्रेग्नन्सी असेल परत तिची आणि त्या प्रेग्नन्सीच्या वेळी सुद्धा सेम कंडिशन असेल. मदरचा तर ब्लड ग्रुप RH निगेटिव्हच आहे पण जी काही बेबी असेल नेक्स्ट प्रेग्नन्सी मध्ये जी बेबी असेल तिचा ब्लड ग्रुप हा RH पॉझिटिव्ह असेल. अशा वेळी काय होणार आहे? जे काही मदर मध्ये हे जो काही
अँटी आर एच अँटीबॉडी ज्या तयार झालेल्या आहेत त्या कशाच्या अगेन्स्ट काम करणार आहेत, या बेबीमध्ये ज्या काही आर एच फॅक्टर जो आहे, डी अँटीजन जो आहे त्याच्या अगेन्स्ट काम करणार आहेत आणि त्यामुळे त्या बेबीमध्ये काय प्रोड्यूस होऊ शकतं, त्या फिटसमध्ये इरिथ्रोब्लास्टोसिस फिटॅलिस विच कॅन बी प्रोड्यूस, दॅट इज द HDN मीन्स हिमोलायटिक डिसीज ऑफ द न्यूबॉर्न बेबी होऊ शकतो आणि त्यामुळे त्या बेबीची त्यामध्ये डेथ पण होऊ शकते. तर हे जे काय असणार आहे ते अवॉइड करण्यासाठी, प्रिव्हेंट करण्यासाठी ऑलरेडी आधीच काय केले जाणार आहे, त्या प्रेग्नंट व्हेनेवर देर इज अ प्रेग्नन्सी आणि प्रेग्नन्सी कंडिशन मध्ये जर फिटसचा ब्लड ग्रुप हा पॉझिटिव्ह असेल आणि मदरचा ब्लड ग्रुप हा निगेटिव्ह असेल, इन दॅट केस द इंजेक्शन्स विच आर गिवन to prevent the HDN in the newborn baby or erythroblastosis fetalis, which can be prevented by giving the treatment during the pregnancy. In this way, this condition which is developed due to the two different, that is the RH positive and RH negative अशी जर कंडिशन असेल मदर आणि बेबी मध्ये, तर या पद्धतीचा HDN disease which is developed in the fetus मध्ये डेव्हलप होऊ शकतो. सो दिस इज ऑल अबाउट द ब्लड ग्रुप. आता या ब्लड ग्रुप वरती बरेचसेच क्वेश्चन आपल्याला विचारले जाऊ शकतात. आपल्याला क्वेश्चन असा विचारला जाऊ शकतो, इफ in the person on their RBCs both antigen A and antigen B are absent and in their serum both antibodies are present, then the blood group of that person, त्या पर्सनचा ब्लड ग्रुप काय असेल, जर त्याच्यामध्ये दोन्ही अँटीजन absent आहेत पण सेरम मध्ये काय दोन्ही अँटीबॉडीज प्रेझेंट असतील, अशा वेळी त्याचा ब्लड ग्रुप काय असणार, O असणार, कारण त्याच्यामध्ये दोन्ही अँटीजन absent असतात पण दोन्ही अँटीबॉडी प्रेझेंट असतात. जर सपोज आपल्याला क्वेश्चन असाही विचारला जाऊ शकतो, मदरचा ब्लड ग्रुप आणि फादरचा ब्लड ग्रुप हा काय असणार आहे, काय असेल तर मदरचा ब्लड ग्रुप A असेल आणि फादरचा ब्लड ग्रुप काय असणार आहे, B असेल. अशा वेळी न्यूबॉर्न बेबी जे असतील त्यांचे जे ऑफस्प्रिंग्स असतील त्याच्यामध्ये जे काही न्यू ऑफस्प्रिंग्स ऑर देअर ऑफस्प्रिंग्स विच हॅविंग द डॅश डॅश ब्लड ग्रुप, कोणते ब्लड ग्रुप असण्याचे चान्सेस असू शकतात, अशा टाईपचा पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. मदर कडून काय आलेला आहे, ए ब्लड ग्रुप असेल, फादर कडून बी ब्लड ग्रुप आला असेल, अशा वेळी AB पण ब्लड ग्रुप डेव्हलप होऊ शकतो. किंवा काय असणार आहे, सपोज या पद्धतीची कंडिशन असेल तर काय असणार, AB ब्लड ग्रुप डेव्हलप होईल किंवा काय होणार आहे त्याच्यामध्ये O ब्लड ग्रुप पण डेव्हलप होऊ शकतो. किंवा आपल्याला काय केलं जातं, असं पण दिलं जातं की समजा ब्लड ग्रुप काय आहे, B ब्लड ग्रुप असेल, तर त्या ज्या पर्सन मध्ये बी ब्लड ग्रुप आहे, इन दॅट पर्सन देअर जिनोटाइप, त्याचा जिनोटाइप काय असू शकेल, या टाईपचा पण क्वेश्चन आपल्याला विचारला जाऊ शकतो. किंवा युनिव्हर्सल डोनर कोण आहे, या टाईपचे पण क्वेश्चन. म्हणजे हा चार्ट जो आहे तो चार्ट आपल्याला MCQ साठी खूप इम्पॉर्टंट आहे, याच्यावरती आपल्याला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. ब्लड ग्रुप दिले जातील मदर फादरचे आणि त्यांचे जे ऑफस्प्रिंग्स असतील त्याच्यामध्ये कोणते ब्लड ग्रुप डेव्हलप होतील, या पद्धतीचा आपल्याला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. किंवा जे काही ऑफस्प्रिंग आहे त्या ऑफस्प्रिंगचा ब्लड ग्रुप दिला असेल त्याच्यावरून आपल्याला जे काही फादर मदर आहे त्यांचा ब्लड ग्रुप किंवा त्यांचे जे ब्लड ग्रुपचे जिनोटाइप आहे ते आपल्याला एक्झाम मध्ये विचारले जातात. त्याच्यासाठी हा ब्लड ग्रुप ABO ब्लड ग्रुप्स इन ह्युमन बीइंग, दिस चार्ट विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याचबरोबर हा जो काय HDN इरिथ्रोब्लास्टोसिस फिटॅलिस यावरती पण आपल्याला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. देन द डी अँटीजन मीन्स द RH जो काय अँटीजन आहे विच इज फर्स्टली ऑब्झर्वड इन रेसिस मंकी मध्ये तो पाहिलेला आहे. त्याचबरोबर दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर ड्युरिंग द ब्लड ट्रान्सफ्युजन, अशा पद्धतीचा पण क्वेश्चन आपल्याला याच्यावरती विचारला जाऊ शकतो. So this is all about the blood group system in the human being, ABO blood group system in the human being. Thank you very much.